तपस्या ही तपस्या, ना स्वर्गाची मोक्षाची तपस्या, ना लोभाची लाभाची ही तपस्या, नाही पुढल्या जन्माची, नाही कुठल्या स्वार्थाची, तरीही केवळ भाग्याची ही तपस्या, ही तपस्या. तशी श्रमांची कष्टांची ही तपस्या, एकल कोंड्या वाटेची ही तपस्या, नवस्वप्नांच्या रचनेची तपस्या, सुप्त मनाच्या हाकेची ही तपस्या, तुमची माझी सर्वांची ही तपस्या, माणुसकीच्या धर्माची तपस्या, माणुसकीच्या धर्माची तपस्या, ही तपस्या, ही तपस्या. 21वे शतक हे बदलांचं शतक. सर्वच क्षेत्रात फार मोठे बदल होत आहेत. नवीन संकल्पना रुजत आहेत. सामाजिक क्षेत्र देखील ढवळून निघत आहे. नवी समाज रचना आकार घेत असलेली आपण बघतो आहोत. शिक्षण पद्धतीतही आमूलाग्र बदल होऊ लागले. विकास हा सध्याच्या जमान्यातला परवलीचा शब्द झाला आहे. सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात तर या विकासाचा चांगलाच बोलबाला आहे. पण या विकासात सहभागी होण्याची संधी किती जणांना मिळतेय? समाजातल्या फारच थोड्या लोकसंख्येपर्यंत ही विकासाची गंगा पोहोचत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे मोठी आर्थिक दरी निर्माण झालीय. मग असं का घडतंय याचा विचार केला तर लक्षात येतं की शिक्षणाचा अभाव हे त्याचं सगळ्यात मोठं कारण. शिक्षण मिळणाऱ्यांची संख्या जरी दिवसेंदिवस वाढत असली तरी मिळणारं शिक्षण हे व्यक्तिमत्वाच्या विकासाला पोषक आणि जगण्याला चांगली दिशा देणारं आहे का, हा वेगळाच प्रश्न आहे. विकास आणि शिक्षण या एकाच नाण्याच्या दोन बाजू. शिक्षणाशिवाय जीवनाला गती नाही आणि गतीशिवाय प्रगती नाही. रोजच्या जीवनात आपण त्याचा अनुभव घेतोच. त्यामुळेच शिक्षण हे केवळ पुस्तकापुरतं मर्यादित राहून चालणार नाही. त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणं हे देखील तितकंच आवश्यक असतं. झाडांचे फळाफुलांचे फोटो पाहणं वेगळं आणि निसर्गाच्या सानिध्यात जाऊन त्यांचा आनंद अनुभवणं वेगळं. वर्गात बसून निसर्गातल्या बदलांची माहिती घेणं वेगळं आणि प्रत्यक्ष निरीक्षणातून त्यामागचं शास्त्र विज्ञान समजून घेणं वेगळं. आपलं रोजचं जगणं सहज सुंदर करणाऱ्या या विज्ञानाकडे, त्यातल्या प्रयोगशीलतेकडे आपण किती वेळा चौकसपणे बघतो? खरं तर कधीच नाही. कारण विज्ञानाचा, त्यातल्या प्रयोगांचा आपला संबंध केवळ परीक्षेत गुण मिळवण्यापुरताच असतो. शहरांमधल्या किंवा ग्रामीण भागातल्या सगळ्याच शाळांमध्ये प्रयोगशाळा असतातच असं नाही. ग्रामीण भागात दूरवर आणि आदिवासी भागात तर त्यांची वानवाच असते. तिथल्या विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, शास्त्रीय प्रयोग करता करता विज्ञान समजून घेता यावं, शिकवता यावं, यासाठी जनकल्याण समितीने फिरती विज्ञान प्रयोगशाळा सुरू केली आहे. सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबर 2006 मध्ये अशी फिरती प्रयोगशाळा सुरू झाली. सोलापूर शहरात शनिवार पेठेतल्या एका अभ्यासिकेतल्या 5वी ते 7वीच्या काही मोजक्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने सुरुवात झालेल्या या फिरत्या प्रयोगशाळेचं काम आता सोलापूर महापालिकेच्या 13 आणि जिल्हा परिषदेच्या 5 गावांमधल्या शाळांपर्यंत विस्तारलं आहे. याशिवाय सोलापूरमधल्या बाल कामगार केंद्रातील विद्यार्थ्यांनाही या प्रयोगशाळेने विज्ञान शिक्षणाची गोडी लावली आहे. गेल्या 4 वर्षात या उपक्रमाचा झालेला चांगला विस्तार पाहून एका साध्या सायकलवरून या फिरत्या प्रयोगशाळेची सुरुवात झाली आहे हे आता कोणाला सांगून देखील खरं वाटणार नाही. शास्त्रीय प्रयोगाची उपकरणं एका पिशवीत घेऊन सायकलवरून नगरपालिकेच्या शाळेत जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांना प्रयोग शिकवले जात असत. समाजाबद्दलची आपुलकी, शिक्षणाबद्दलची पोटतिडीक आणि चिकाटी
यामुळेच हे दुर्मिळ काम उभं राहिलं आहे. फिरत्या प्रयोगशाळेच्या या अभिनव उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शाळांकडून मिळणारा प्रतिसाद खरोखरच कौतुकास्पद आहे. या यशाचं गुपित आहे ते या प्रयोगशाळेच्या काम करण्याच्या पद्धती. वरकरणी अतिशय रुक्ष वाटणारा, समजायला अवघड वाटणारा हा विषय शिकवण्यासाठी खरी गरज असते ती पोषक वातावरणाची. असं वातावरण तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांची विज्ञानातली रुची वाढेल अशी एखादी छान गोष्ट सांगण्याची किंवा एखादं गाणं म्हणून घेण्याची युक्ती या उपक्रमात वापरली जाते. बापू नाना माझं जरा ऐका. असं का तसं का सांगता का हो नाना. त्यामुळे हा विषय आपला वाटू लागतो, त्याची गोडी वाढू लागते. प्रयोगाचे साहित्य प्रत्यक्ष हाताळायला मिळत असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊ लागतो, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. शिक्षकांना विज्ञान विषय शिकवणं अधिक सोयीचं आणि आनंददायी व्हावं यासाठी त्यांनाही प्रशिक्षण देण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक देखील या फिरत्या प्रयोगशाळेची आतुरतेनं वाट बघत असतात. जन कल्याण समितीमार्फत जे फिरती प्रयोगशाळा आहे हे गेल्या 2 वर्षापासून आमच्या शाळेत येतात आणि प्रयोग करून मुलांना दाखवत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रयोगाचं साहित्य हे हाताळता येत नाही, त्यांना पाहायला मिळत नाही, हे त्यांची तळमळ होती म्हणून त्यांनी ग्रामीण भाग निवडला आणि आमची शाळा निवडलेली आहे. आणि त्याचा फायदा जो आहे 5वी ते 7वीपर्यंतचे सर्व विद्यार्थी त्यांच्याकडे जे काही शिकतात ते त्यांच्या चांगलं दीर्घकाळ लक्षात राहतात. म्हणजे हसत खेळत मुलांना ते शिकवतात आणि त्यामुळं शिकवण्याचा जो भाग आहे तो एकदम मुलांना खूप आवडतो आणि आम्हालासुद्धा आवडतो. आम्हीसुद्धा त्यांचं जे प्रयोग असतात ते आम्ही पाहत असतो, त्यांचं कसं शिकवतात, काय करतात, प्रयोगाची ओळख वगैरे कशी करून देतात, साहित्याची मांडणी कशी करतात. आणि खरोखरच त्यांचा हा जो प्रयोग आहे फिरती प्रयोगशाळा हे वाखाणण्यासारखे आहे आणि त्यांनी हे कार्य सतत चालू ठेवावं. विज्ञान कथा, शास्त्रज्ञांच्या चरित्र कथा सांगणं, संस्कारक्षम गाणी म्हणणं, गंमतशीर वाटतील असे रोजच्या जीवनात अनुभवायला मिळणारे प्रयोग शिकवणं, याबरोबर राखी पौर्णिमेचा सण साजरा करणं, ध्वजवंदन, विद्यार्थ्याला त्याच्या वाढदिवशी तुळशीचं रोप भेट देणं, निसर्गातील बदल लक्षात आणून देतानाच संक्रमणाचा, सृजनाचा, विकासाचा संस्कार करणारा मकर संक्रांतीचा उत्सव साजरा करणं, असे विविध कार्यक्रम या फिरत्या प्रयोगशाळेच्या उपक्रमात आयोजित करण्यात येतात. व्यक्तिमत्व विकासाला पोषक अशा विविध कार्यक्रमांबरोबरच वर्षातून एकदा होणारा बालविज्ञान मेळावा म्हणजे फिरत्या प्रयोगशाळेच्या उपक्रमाचा वार्षिकोत्सव असतो. या फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या जीवनाला नवी दिशा दिली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या विकासाचा पाया हा त्याच्या शालेय जीवनात घातला जातो. त्यामुळे शाळेचं, तिथे मिळणाऱ्या शिक्षणाचं, तिथे होणाऱ्या संस्कारांचं महत्त्व खूप मोठं आहे. पण आपल्या समाजात शिक्षण घेऊ न शकणाऱ्या मुलांची संख्या फार मोठी आहे. शहरात नामांकित शिक्षण संस्था असूनही हे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकले नाही आणि त्याचं कारण दारिद्र्य आणि अज्ञान. एकेकाळी चादरी आणि टॉवेलच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरातले यंत्रमाग बंद पडले आणि बेरोजगारीने तिथली सामाजिक खडीच विस्कटून टाकली. पोटा पाण्यासाठी घरातल्या महिलांसह लहान मुलं मुली देखील मिळेल तो रोजगार करू लागले. त्यातूनच बाल कामगारांची समस्या निर्माण झाली. खेळण्या बागडण्याच्या, शाळेत जाऊन शिक्षण घेण्याच्या वयात उद्याची स्वप्न रंगवण्याऐवजी या कोवळ्या जीवांवर घरातली चूल पेटती ठेवण्यासाठी विड्यावळणं, कचरा गोळा करणं अशी आरोग्यच धोक्यात आणणारी कामं करण्याची वेळ आली. वय लहान असल्यानं कमी मोबदला देऊन या लहानग्यांचं शोषण केलं जाऊ लागलं. परिस्थितीच्या ओझ्याखाली दबलेल्या त्यांच्या पालकांनाही ते सारं सहन करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. या मुलांची हळूहळू शिक्षणाची नाळ तुटली आणि बालकामगार ही जणू काही इथली प्रथाच बनून गेली. त्यांचं हे शोषण थांबवून त्यांना त्यांचं हरवलेलं बालपण मिळवून देत शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निश्चय जनकल्याण समितीने केला. स्वामी विवेकानंद,
वीर सावरकर आणि जिजामाता अशा 3 बाल कामगार शाळा सुरू केल्या. प्राथमिक म्हणजे 3री पर्यंतचं शिक्षण या शाळांमध्ये देण्यात येतं. त्यानंतर सरकारच्या योजनेनुसार या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी महापालिका किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पाठवलं जातं. केंद्र सरकारनं बालमजुरी संपुष्टात आणण्यासाठी 1995 मध्ये राष्ट्रीय बाल कामगार योजना तयार केली. सोलापूरसह महाराष्ट्रातल्या 17 जिल्ह्यांचा या योजनेत समावेश आहे. या योजनेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात विविध स्वयंसेवी संस्थांद्वारे 33 बाल कामगार शाळा चालवल्या जातात. त्यापैकी 3 शाळा जनकल्याण समिती चालवते. अशा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला दर महिन्याला 100 रुपये विद्यावेतन देण्यात येत असल्याने मुलांना शाळेपर्यंत आणताना येणाऱ्या अडचणी काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. मात्र त्या संपलेल्या नाहीत. दरवर्षीच्या एप्रिल आणि मे महिन्यात वस्त्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन या बाल कामगारांचा शोध घेतला जातो. पालकांना भेटून त्यांनी आपल्या मुलाला शाळेत पाठवावं यासाठी त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्याचं कामही शाळेतल्या कर्मचाऱ्यांना करावं लागतं. कामावर न जाता आपलं मूल शाळेत गेलं तर घरात येणारा पैसा कमी होणार असल्यानं या पालकांचा मुलांना शाळेत पाठवायला विरोध असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत आणण्याचं काम फार जिकिरीचं असतं. म्हणूनच इतर शाळांपेक्षा या शाळा पूर्णपणे वेगळ्या आहेत. प्रत्येक बाल कामगाराला शिक्षणाची गोडी लागावी, त्याला शिक्षण सहज उपलब्ध व्हावं यासाठी या शाळा वस्त्यांमध्येच चालवल्या जातात. शाळेतील कर्मचारी रोज सकाळी वस्त्यांमध्ये फिरून मुलांना शाळेत आणतात. या विद्यार्थ्यांना अन्य शाळांप्रमाणेच 3री पर्यंतचा अभ्यासक्रम शिकवला जातो. याशिवाय त्यांना व्यवसाय प्रशिक्षण दिलं जातं. घरातल्या विपरीत आर्थिक परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांना रोजगारासाठी बाहेर काम करावंच लागतं. त्यामुळे त्यांना मिळेल ते आणि आरोग्याला हानिकारक असं काम करायला लागू नये त्यासाठी या शाळेत त्यांना व्यवसाय कौशल्य शिकवलं जातं. हे प्रशिक्षण त्यांच्या अंगभूत कौशल्याला वाव देणारं आणि आवडीचं काम करायला पोषक असं असतं. याशिवाय आधुनिक जगाची ओळख व्हावी या हेतूनं या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरची मूलभूत माहितीही दिली जाते. शाळा जरी 3री पर्यंतची असली तरी त्यात शिकायला येणारी मुलं ही 9 ते 14 अशा वेगवेगळ्या वयोगटातली असतात. त्यामुळे त्यांना एकत्र शिकवण्याची जबाबदारी या शाळेतल्या शिक्षकांना अतिशय कौशल्यानं पार पाडावी लागते. यातील बहुतांशी मुलं ही अन्य भाषक असल्यानं एकाच वेळी वर्गातल्या 40 ते 50 विद्यार्थ्यांशी संवाद साधणं ही शिक्षकांसाठी खरोखरच परीक्षा असते. बाल कामगारांच्या या शाळांमध्ये शिक्षणाबरोबरच त्यांच्या आरोग्याचा विचार करून शाळेतच मधल्या वेळचं जेवण विद्यार्थ्यांना दिलं जातं. घरच्या परिस्थितीमुळे रोजच्या रोज त्यांना पोटभर अन्न मिळतंच असं नाही. त्यामुळे त्यांना चांगलं आणि पौष्टिक अन्न मिळावं या हेतूनं शाळेत जेवण दिलं जातं. मनसोक्त खेळण्याच्या या वयात विद्यार्थ्यांना कामाला जुंपून घ्यावं लागत असल्यानं त्यांचं बालपण हिरावलं जातं. शिक्षणाशी तुटलेला संबंध या बाल कामगार शाळेमुळे पुन्हा एकदा जोडला जातो. त्यामुळे अभ्यासाबरोबरच त्यांचं हरवलेलं बालपण त्यांना मिळवून देण्यासाठी शाळेत विविध प्रकारचे खेळ घेतले जातात. त्यामुळे त्यांच्यातल्या ऊर्जेला चांगलं वळण तर मिळतंच, पण त्याबरोबर शारीरिक क्षमता देखील वाढते. मैदानी खेळांबरोबरच लेझीम आणि टिपऱ्या यासारख्या पारंपरिक खेळांमुळे त्यांचा आनंद द्विगुणित होतो. त्यांचा हा आनंद, उत्साह कायम टिकून राहावा, आज त्यांना तोंड द्यावं लागत असलेल्या विपरीत परिस्थितीवर मात करण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण व्हावी, यासाठी त्यांचं आरोग्य चांगलं राहणं गरजेचंच असतं. यासाठी त्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते. बालवयातल्या मुलांना मजुरी करावी लागणं ही समाजासाठी लाजिरवाणी बाब आहे. पण त्याविरोधात केवळ चर्चा न करता जनकल्याण समितीने प्रत्यक्ष कृतीतून या समस्येवर मात करण्याचा विडा उचलला आहे. समितीच्या प्रयत्नांना यश मिळू लागलं आहे. या शाळांमध्ये शिक्षण घेतलेले काही विद्यार्थी पुढे 10वी-12वी होऊन आज स्वतःच्या पायावर उभे आहेत. मोठे उद्योग बंद पडल्याने सोलापुरातल्या बदललेल्या सामाजिक आर्थिक परिस्थितीचा फटका मोठ्या प्रमाणात बसला.
तो तिथल्या कामगारांच्या घरातल्या महिला आणि मुलींना. बालकामगारांना शाळेत आणण्यासाठी वस्त्यांमधून फिरताना या महिला आणि मुलींच्या समस्या लक्षात आल्या. घरातल्या गरिबीमुळे या मुलींचं देखील शिक्षण बंद झालं. त्याशिवाय लहान भावंडांना सांभाळण्यासाठी, आईला मदत करण्यासाठी, वेड्यावळून, पापड लाटून घराकरता आणखीन उत्पन्न मिळवण्यासाठी अशा एक ना अनेक कारणांमुळे या मुलींचं शिक्षण तोडून टाकलं जातं. शिक्षण बंद झाल्यानं त्यांचं निरागस आयुष्य दावणीला बांधलं जातं. मोकळा श्वास हे त्यांच्यासाठी फक्त स्वप्नच ठरतं. दारिद्र्य आणि अज्ञानाबरोबरच समाजातल्या अनेक वाईट चालीरीतींमुळे या मुलींचं भावी जीवन म्हणजे अंधारच असतो. खरं तर त्यांनाही आपल्या भावांसारखं शाळेत जायचं असतं, शिकून मोठं व्हायचं असतं, पण हे सांगायचं कोणाला असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. त्यांची ही घुसमट लक्षात घेऊन जनकल्याण समितीनं किशोरी विकास प्रकल्प सुरू केला. किशोरी विकास प्रकल्प म्हणजे ह्या विकासात मुलींचा विकास व्हावा ह्या दृष्टीने विचार सुरू झाले. आणि मग ह्यांचा अभ्यास काय घ्यायचा, नेमका काय शिकवायचं, कल्पना काहीच डोक्यात नव्हत्या. त्यामुळे म्हणतं की वस्तीवर जायचं, तिथे फिरायचं, तिथं काय गरज आहे तेच आपण शिकवायचं. सामाजिक जाणीव तुझ्यामध्ये उत्पन्न करायची, पाणी कसं वापरायचं, आरोग्य कसं सांभाळायचं, वयात येतानाचे प्रश्न काय आहेत, त्याच्यातून काय होईल, म्हणजे समाज सुधारणं हे त्याच्या पाठीमागचं आमचं फार महत्त्वाचं होतं. घरासाठी आवश्यक असलेल्या रोजीरोटीच्या कामातून काही वेळ काढून बाहेरच्या जगातल्या घडामोडी जाणून घेण्याची, त्यातून काही शिकण्याची या मुलींची मनापासून इच्छा असते. त्यामुळे किशोरी विकास प्रकल्पात या मुलींच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असलेले विविध उपक्रम राबवले जातात. खेळ, योगासनं, प्राणायाम, सामूहिक गायन वाचन, सांस्कृतिक कार्यक्रम अशा संस्कारक्षम उपक्रमांबरोबरच छंद वर्ग आणि व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्यक्रम देखील या प्रकल्पात घेतले जातात. सोलापूरमधल्या 25 वस्त्यांमध्ये सध्या हे वर्ग सुरू आहेत. हीच किशोरी उद्याची मोठी होणार आहे आणि ती समाज घडवेल. मग त्याच्यातून आम्हाला असे 2-3 अनुभव असे आले की त्या मुली म्हणत होत्या की आमचे वडील दारू पिणारे, माझा भाऊ दारू पितो, पण आज आम्ही ह्या वर्गात येऊन आमची मुलं दारू पिणार नाहीत एवढी काळजी आम्ही ह्या वर्गामुळे घेऊ. हे आमचं फार मोठं त्याच्यातलं फलित आहे. केवळ पुस्तकी शिक्षण देण्याचा मर्यादित विचार न करता या मुलींचा आत्मविश्वास जागा व्हावा आणि त्या स्वावलंबी व्हाव्यात हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे काम सुरू आहे. आजची मुलगी शिकून सवरून मोठी व्हायला पाहिजे. ती शहाणी झाली तर घर शहाणं होईल. त्यामुळे समाजाचं आरोग्य टिकून राहील हा विचार त्यामागं आहे. स्त्री शक्तीचं जागरण झाल्याशिवाय समाजाचा, पर्यायानं देशाचा विकास होणार नाही. हे सत्य कोण नाकारेल? समाज जीवन भारुनी टाकू चैतन्याने मानाने वैभवशाली भवितव्याला नटवू निज कर्तृत्वाने. दशशतकांचे दैन्य टाकूनी जागृत करूया जनशक्ती. पराक्रमाची अन प्रतिभेची जगा सदावू अभिव्यक्ती. राष्ट्रपुरुष हा सुदृढ करूया पुन्हा एकदा यत्नाने. नटवू निज कर्तृत्वाने.